मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है. भगवंतानं ठरवलेलं होतं या ठिकाणी गोरगरिबावर अन्याय चाललेला सांगोल्याचा स्वाभिमान या ठिकाणी चिरडला जात आहे. सांगोल्याच्या जनतेला गुलाम बनवलं जात आहे. त्याच वेळी पांडुरंगानं ठरवलेलं होतं की भरल्या हाताने या ठिकाणी आनंद मानेला विजय मी माझ्या तमाम जनतेकडून करू. पांडुरंग आम्हाला बघायचा नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन, रुक्मिणी आम्हाला बघायची नाही पंढरपूरच्या देवळात जाऊन. आमचा पांडुरंग तिथं माझ्या समोर बसलेला आहे, माझी रुक्मिणी तिथं बसलेली आहे. तुम्हीच आमचं देव आहे. तुमचा आशीर्वाद हेच आमच्या जीवनाचं सार्थक आहे. मित्र, एकाएकी पडलं काम नाही आम्ही बोलत नाही. मला एकटं पडलं याचं मला दुःख नाही. जीवनात माझ्या लढाई खेळत असताना एकट्यानं लढाई खेळायची गेल्या 40 वर्षात मला सवय होती. ही काय माझी पहिली लढाई या तालुक्यातली नाही. आणि मी लढत होतो ज्या माणसाला संपूर्ण महाराष्ट्र उभा राहत होता, त्या स्वर्गीय भाई गणपती लढत होतो. हत्ती संघ कुस्ती खेळण्याला मी पहिल्यावर तो लगा कशासाठी तुम्ही रे अडवाला, जोडच तुमची माझी नाही. एक जण मला पुढनं अडवाय बघते, दुसरा एक पाय ओढतोय, तिसरा एक पाय ओढतो. नाही याचा उपयोग होणार. मी बोललो होतो की मी शून्य नाही होणार. या तालुक्यातली माझ्या जनता मला शून्य कधी होऊ देणार नाही, कधी तिनं दिलं नाही. पण ज्यांना अहंकार चढला होता, अजूनही भारतीय जनता पक्षात लगा प्रवेश सुद्धा नाही, तोपर्यंत तुला मस्ती काय आली, काय अहंकार, काय गर्व तो होता. फक्त जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री तुझ्या कार्यालयात येऊन चहा पिऊन गेल्यानंतर लगा 7 हत्तीचं बळ तुला आलं. काय वरडाय लागलाय, आरडाय लागलाय, कुणाला दाब देतोय, कुणाला काय करतोय. आमदारकीच्या निवडणुकीत मी सोसलं सगळं, जाऊ द्या म्हटलं. एक तरुण उमेदवार उभा राहिलाय, एक जीवाभावाचा दोस्त उभा राहिलाय, असू द्या. काय घात केला तर काय आपण वाईट बोलायचं नाही. मी काय दोघं एक शब्द बोललो नाही. कुठल्याही गावात माझ्या भाषणात सांगायचं मी दीपक साळवी किंवा बाबासाहेब देशमुखावर टीका केलेली एक माझं भाषण काढून दाखवतो. मी विकासावर बोलत होतो, तालुक्याला दिशा देत होते, कोणत्या दिशेने आपल्याला जावं लागण्यात. आणि मी आवर्जून तुम्हाला सांगत होतो, येणारं सरकार आहे ते महायुतीचं सरकार आहे. या ठिकाणी शिवसेना भाजपचं सरकार आहे. तुम्ही मला निवडून द्या, कदाचित आपल्याला मंत्रिपदाची सुद्धा संधी मिळू शकतो. मी विनंती करतो तुम्हाला, तुमची कुठेही चूक झाली नाही, मी तुमची माफी मागतो सगळ्यांची. 5 वर्ष मीच भाकरीत सापाचं पिल्लू घेऊन हिंडायला लागलो. कराय काय तुम्हाला दोष मी काय म्हणून देऊ. गारुडी नाक पाळतो पण त्याचं दात काढून पाळतो. आम्ही नाग सांभाळला, ती भोळ्या शंकरावनी दाता सही सांभाळ. 5 वर्ष दूध प्याला, दूध प्याला, दूध प्याला, मोका लागा, ठास दिशा आम्हाला डसला लागा. काय मी पाप केलं होतं, काय वाईट केलं होतं. 5 वर्ष मी वागलो नाही. 5 वर्षाची सोन्यासारखी मला माझ्या सांगोल्याच्या जनतेने दिलेली आमदारकी तुला दिसती दोस्ता बी लागा. तू गाडीत फिरत होतास रुबाबात, कुठल्याही गावाला गेले तर तुझा रुबाब काय. आम्ही आपलं निवडून आले कोपऱ्यात बसायचो. यांचं 7 फुटाचं नेहरू शर्ट आणि 8 फुटाची हिजा. यांनी धडाधडा यायचं. तहसीलदारला कुठं गेला रे ते कसे, तिकडे बोलाव, कुणा रे बेडो दिसत नाही का. काय 10 म्हणा आबा लागा, ते अधिकारी आहेत, असं बोलाय नसते. बोल, मी हाताळतो लगा, असं बोलू नको.
माझी कामं उद्या जनतेची होय नाही ती का दाब देतोय? त्याने काय केलंय अधिकाऱ्याने? करते ती कामं, थांब जरा दामान. मुळात तर ह्याला काय माहितच नसायचं. पण फक्त अधिकाऱ्याला दाब कशा पाहिजे? तर जमलेली जी 200 आहेत त्यांना वाटलं पाहिजे काय आबाचा रुबाब आहे, काय दाबात बोलतो. अधिकारी एवढा सोपा नसतोय रे. ज्यावेळी त्यांनी निवडणूक लढलो, आनंदबाब बोलला होता, पण कदाचित मी सुद्धा नसतो तरी सुद्धा आनंदबाब निवडून आला असते, मी तुम्हाला सांगतो. आणि आनंदबाबनं सांगितलं की 16 साली माझ्या मंडळीला राणीताईला नगराध्यक्ष केला, आता तुम्हाला नगराध्यक्ष. तुम्ही बी नगराध्यक्ष नाही झाला, मी बी आमदार नाही. लय उग गारवात जाऊ नका भाऊ. ती पोरगी लक्ष्मीच्या पाय, तिचं पाय लक्ष्मीकांत आहे. 16 साली ती नगराध्यक्ष झाली म्हणून 19ला मी आमदार झालो. आणि 19ला मी आमदार झालो म्हणून तुम्ही आता नगराध्यक्ष झाला. आता कोणी कोणाचा उपकार मानायचं रे पिवाय? समांतर असतंय. एका बाजूला रेल्वेची गाडी 2 रूळ असल्याशिवाय चालत नसते. आमचा एक रूळ आहे, तुमचा एक रूळ आहे. गाडी व्यवस्थित चालली, काय कुणाचं मानाय नाही. आपण एका घरातल्या एका कुटुंबातल्या सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांची सेवा करणे एका बाजूला होते, तर दुसऱ्या बाजूला स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांच्या निधनानंतर या तालुक्याचा स्वाभिमान कुठं तर चेपला जातोय, चोरडला जातोय. जनतेला कुठं तर गुलाम बनवायची भाषा वापरली जाते. त्यासाठी माझा हा लढा होता. हा लढा सत्तेसाठी नव्हता, हा सांगोल्याच्या जनतेच्या स्वाभिमानासाठी मी लढलो. त्याची किंमत कोणतीही मोजाय जीवनात लागली तर मला आनंद आहे, त्याचं मला वाईट वाटणार. भीती शाजी बापूला कधी नाही. मी घरातनं पाय ठेवतानाच बायकोकडे असं बघत असतो की भाग्यवान असतील तर उद्या तू परत कुंकू लिहिशील. मी बाहेर पडलो, जगलो तर परत येईन, मेलो तर मेलो त्या ठिकाणी. ही माझी जिद्द असते. मी कधी घाबरून घर सोडत नसतो. भल्या भल्याशी मी लढाई केल्या. कुठेही मी हटलो नाही, कुठं पाठीमागं सोडलो नाही जीवनात. पण मी लढलो तर जनतेसाठी लढलो, मी तत्वासाठी लढलो, मी लढलो ते स्वाभिमानासाठी लढलो. हा सांगोला तालुक्याची ओळख ही महाराष्ट्राच्या इतिहासात वेगळी. आणि या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं असं जर हुकुमशाही पद्धतीनं कोण जर राजकारण करण्याची प्रवृत्ती कशासाठी तुम्ही करताय? जवळागाप दाबून टाकलंय तुम्ही, मला माहित आहे. तिथं श्वास नाही त्या जनतेला घेता येत. आम्हाला कळतंय सगळे इथं बसू. सगळा तालुका तसा करायचा आहे का? एवढं सोपं नाही. आम्ही अजून नातीगुती जेवण ठेवली. माझ्या कपडाला लागा माती देणार, काय करू? मग येडं असतंय, पण किती येडं असतंय ह्याला काय कल्पना आहे? आमचं म्हातारं बाप आमचा कुणाला म्हणलं तर एक शब्द असायचा मला कायम आठवतो. काही निसयेड आहे म्हणायचं. मी म्हणा अण्णा निसयेड म्हणजे जगातलं काहीच कळत नाही ती निसयेड. दहा वर्ष मला जनतेनं आमदार केले. पहिल्यांदा कौतुकानं उभा राहिला, 50,000 गाबाळ गुंडाळलं. मी म्हणतोय या भानगडीत पडू नका, ग बसा, शांत राहा. एवढ्या वेळ मी राहतो, परत बघा काय करायचं नाही म्हटलं. काय जयात आहे सगळीकडे फिरली, चारुताई लई फिरली आहे, यशराजे फिरला. जनतेतनं उठावा आहे बापू, आवाज पाहिजे. आता आवाशिवाय काय नाही. जनता म्हणते तुम्हीच ग बसा लगा. म्हणलं नाही कळली जनता तुला. आता दारात गेल्यावर जनता कोणाला नाही म्हणते का? तुमच्या आईची शपथ आहे, खरं बोलायचं. आनंद भाऊ दारात आला. तुम्ही काय म्हणला? हाय भाऊ मत देतो. आमच्या का मारती आम्हाला नाही बी म्हणला होता, त्याला होयच म्हणला होता.
पण सगळ्याला होय म्हणलं तर पुढचं जुळतंय, नाही तर पुढचं कसं जुळवायचं? आणि पुढचं जुळवायसाठीच मी हे सगळं केलंय, एवढं लक्षात ठेवा. झालंय सगळं ओके, काय गरज नाही. मला माहित होतं मतदान संपलं, दुसऱ्या दिवशी उशिरा उठलो, गाडी घेऊन जरा गावातनं गेलो. सोन्या चांदीच्या दुकानात मला आमच्या आया बहिणी दिसत होत्या, इकडे कापडा या दुकानात दिसत होत्या. पोरं सगळी बारकी आहे, मला ती घे ती घे म्हणत होते. म्हणलं बरं झालं रे, वर्षभर पेट बंद होती, पेट खाळ खाळ. पद्धतशीर बिनोरची एवढी सवय लागली होती. भावती रफिकबाई निवडणुका लढवतच नव्हती, अर्ज भरून द्यायचे. अशा काय कडकड कडकड कड करणार की 7-8 जण बिनविरोध झालेलंच आम्हाला कळायचं नाही. ह्यांना वाटलं ही निवडणूक असे. बापू अर्ज भरल, दणक्यानं अर्ज काढून गेल्यात, सगळ्यांच्या घरी गेल्यात. गडी लय मोठं काय वजं घेऊन गेल तर मला सगळं माहित. एकही अर्ज निघालाय नाही माझा, न उचलायची वजाची कागद तुम्ही लगा घेऊन गेला. पण या सांगोला तालुक्यातल्या घोर गरीब उमेदवारांनी तुमच्या नोटा पायानं अशा फेकून दिल्या आणि निवडणूक लढवली. हा सांगोला तालुका, सांगोला शहर आहे. आणि हे जे आमचं आहे वैभव सांगोल्याचं, ते वैभव आम्हाला जीवन ठेवायचं होतं. सगळ्या भीती मावल्या पडला म्हणायचं. एक तरी 4 नंबर प्रभाग इतका जाचलाय मला. पहिल्यांदा ही गडी लय भारी होतो. दोन यावलकर कुठं आहे, वर्षभर आधी कामाला लागलाय. ते त्यांना मी उभा राहावा म्हणलो नाही, तुम्हाला तिकीट देणार म्हणलो नाही. एक जण काय करतोय, बस भरून कुठं महादेवाच्या दर्शनाला घेऊन चाललाय. दुसरा का करतोय, दिवाळीच्या बॉक्स वाटायला. एवढा का खर्चायला लागले ते? बावल्या, तुला एकदा दाब दिलता मी, लय खर्चू नको, तुझी उमेदवारी मी देणार, रद्द झालेली आहे, खर्चात लगा पडू नको म्हणलो होतो. भ्या घातलं होत त्याला. एवढं झालं न परत शेवटी दोघं एवढी भांडायला लागली की आता दोघांपैकी कोण उभा करायचा. यावलकर म्हणणार मी वर्षभर इतका राबलोय, मला करा. मावळ्या म्हणणार गणित चुकतंय हो बापू, तुम्हाला माहित नाही, इकडे आपलं गोंधळी व डवरी बुरड बिरड मेळ लागत नाही. हे गबाळ घे झालं तर मी लागतो इथं. चिठ्ठीवर शेवटी आलं, चिठ्ठी मावल्याची पुरुष निघाली आणि यावलकरची महिला निघाली. तवाही वारड कुठं तर मार्गावं लागलं. आणि एवढा लागला आणि पुन्हा मावल्या पडतोय. मावल्या पडला, ते आमचा दोस्त काय दिलावर भाई बी म्हणायचे पडतंय, मावल्या पडतंय. ती आमचा होनराव म्हणायचा माझी गेम मध्ये झालेली आहे, मी निवडूनच येतो. मला एक जण आला, म्हणला तसलं काय नाही. म्हणला चंदन दुकानात आहे, 3 वाजता तांदूळ विकत बसलाय, त्याने निवडून सोडली बाय. हे सांगतोय एवढ्यासाठी, तुम्हाला हसवण्यासाठी सांगत नाही मी, एवढ्यासाठी सांगतोय की निवडणूक धर्माच्या गणितावर नव्हती, ही निवडणूक जातीच्या गणितावर नव्हती, ही निवडणूक भावभावकीवर नव्हती, ही निवडणूक होती सांगोला तालुक्याच्या जनतेच्या स्वाभिमानाची होती. आणि त्यासाठी सगळ्यांची गणितं बदलली. झपके सरांचं तर गणित किती बदललंय तुम्हाला सगळं माहित आहे. आता मी बोलत नाही, सर्व नको भानगडीत पडाय, म्हातार परत सकाळी शिव्या घालाय. गणित होतं या ठिकाणचं, कोणतं होतं मी तुम्हाला स्पष्ट, मी त्यावेळी म्हणलो होतो बी टीम आहे. हे आमदारकीचं गणित केलंय.
एका बाजूला बाबासाहेबांनी उभा राहायचं दीपक आबांना माझी मतं खायची, बाबासाहेबांना निवडून यायचं, तेच गणित गड्यांनी मांडलं होतं. एका बाजूला झपके सरांनी इकडलं गबाळ गुंडाळायचं आणि मारुती आबानं तिकडून गुलाल खेळायचा. पण तमाम सांगोला शहरातील मतदारांनी झपके सर तोच गुंडाळे त्या ठिकाणी ना. आबा ते आमचा आमदार साहेब, आमचे बाबासाहेब हुकमी एक्का काढला म्हणलं. म्हणलं का पत्त्या डाव बिव खेळाय बसायचा काही, कसला हुकमी एक्का काय काढलाय. बरं काढू द्या ती काढू द्या, त्याचं मला वाईट नाही. हुकमी एक्का काढलाय काढला 90 वर्ष 73चा काढला. आता हे पान कसं चालायचं म्हणलं डावात. आता हे आनंद भाऊ चालायला लागले तर आम्हाला मागणं पळायला लागतं. चटा 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 चालत पुढे जाते ना. आता मीन मारते आवाज चालायला लागलो तर हे भाव आम्हाला गावणार का? तरी बरं झालं. हे रफिकबाई नको होय म्हणत होतं, पण मला ते थोडं बायपास करायची इच्छा होती त्या माझ्या झोपडपट्टीतल्या लोकांसाठी. तिथं का माझी मौदान गाडी आल्यावर फटाक पडलं का मी तिकडून जायचो, आणि तिकडून गेलं का ही सगळी वाजवणारी करणारी झोपडपट्टीतली ही सगळी तिथं अशी रस्त्यावाली आहे. म्हणजे रस्ता जरा मोठा केला, रापच्या राप सिमेंट कॉन्क्रीटचा, काय माझ्या आया बहिणीला धुयाला करायला वापरायला जाऊ द्या, करून टाकू. पण रस्ता केला मी कुठल्या संजय गांधी झोपडपट्टीतल्या लोकांसाठी, रस्ता वापरला कोणी तर पडल्यावर मारते आबान मारते बावळी एरट्यानं वापर. त्या रस्त्याला मला नावं ठेवली ती. ह्या रस्त्याची गरज नसताना 10 कोटी रुपये खर्च केला का बाळासाहेब मारदे आबा, खर्च केला तुमच्या कामाला पाठी बाहेर तरी गेला घराकडे, नाहीतर गावात ना आला असता तुमची अडचण किती झाली असती. अहंकाराने ज्यावेळी बोलत होते बापू असा झाला ना, आनंद भाऊला अन्न खायला ना, आनंद भाऊला 3 कोटी करतात 4 कोटी करतात, त्याला रस्त्यावर फिरायत ना, कशाही पैसे पोचतायला. सरस्वतीची पूजा ब्रह्मदेवाने केली. ती ब्रह्मदेवाची पोरगी. जिथं सरस्वती प्रसन्न झाल्यानंतर लक्ष्मी येत असते. तुमच्या लक्ष्मी असं घ्या कमळातल्या फुलातली लक्ष्मी. तुम्हाला आमच्याकडे सरस्वती आहे, बुद्धिमत्ता आहे. डोक्यानंच तुमचं काम करून टाकलं. आम्हाला लय पैशाकडे काय तुमचं भ्या काय वाटलं नाही. अहंकार ज्या ठिकाणी निर्माण होतो त्या ठिकाणी पराभव वाटवतो. 9 ग्रहाला जिंकून सुद्धा रावणानं 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या. त्या पायऱ्यावर दररोज राज दरबारात जात असताना रावण प्रत्येक ग्रहाच्या पाठीवर पाय देत होता आणि असाच सिंहासनावर जात होता. 9 ग्रह प्रसन्न झाले. भोळ्या शंकराचा महादेवाचा सर्वात आवडता शिष्य कोण होता तर रावण होता. ह्या विश्वातला महाबली कोण होता? रावण होता. रावणानं जर गदा फेकून मारली तर अशी इंद्राच्या जाऊन पायात पडत होती स्वर्गात, एवढी ताकद रावणाच्यात होती. पण त्या रावणाचा सुद्धा पराभव केला. तो पराभव प्रभू रामचंद्राने केला. कुणाला घेऊन केला तर जंगलात त्या मारुतरायाच्या वानराला माकडाला घेतलं आणि लंका जाळून खाक केली. अरे जनताच आमची वानर सेना आहे. ह्या वानर सेनेने तुम्हाला उद्ध्वस्त केलं. सांगोल्याच्या जनतेची ताकदी कुणाला ऐकणार नाही. सांगोल्याच्या जनतेचा कधी अंदाज करू नका. अहंकार कुणी बाळगू नका. गर्वानं बोलू नका. उद्या राहायचं आहे का नाही, कुणाला भाषा वापरताय. लगा दीपक आबा तू 500 फोन तुझा आहे तर रेकॉर्ड माझ्याकडे. उद्या गावात राहायचं आहे नाही, बाग नेट वाघ काय करतोय, बापू संग फोटो कसा तुझा बघून घेईल. याद राखला का काय. तुझं गाव जावळा, माझं गाव महूद, बाबासाहेबाचं पिनूर आणि दादागिरी करताय सांगूल्याव. का माणुसकीनं माणसं आहे ती बरं ना. त्या आबा एका दिवशी जर पिटली
सोडकून तुला जवळ्याला मला मौदाला आणि बाबासाहेबला पिरूर दाखव त्याने बसा बोबलत परत मायानं राहा गॉड बोला सगळ्याला आपलं तू माझा मी माझा म्हणा सगळी माणसं मोठी आहे ती लक्ष्मी आज असते उद्या नसती तिचा खेळ लय मोठा आहे तिचा खेळ काय बारका नाही कवा येईल कुणाकडे कुठनं कधी निघून जाईल सांगता येत नाही जीवनात तुमच्या बरोबर काय जाणार आहे जीवनात तुमच्या बरोबर जाणार आहे सत्व फक्त बरोबर जाणार त्या मतदारांनी मतदान केलं विजयी तुम्ही झाला असाल पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हा सर्वांना ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाण दाबला त्यांना स्वर्गातच उद्या जागा आहे नरकात तुम्हाला देव घेत नाही स्वर्गात सगळी गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही आणि ह्यांचं गाड्यांचं जे पागुळ गाड्यान कुठं फुगण बिगण होत काय रे नाही त्यात राम नाही तुमच्यात राहिला असलं जर पुढारपण करायचं माझ्या वाट्याला आला तर आई शपथ मी सांगतो एंड्रीची बाटली नाही तर फास घेऊन मिळलो जगायलाच नको म्हणलं असतं असलं हे काय जगणं झालं काय पद असते आणि आमच्यासाठी रुबाबशीर आमदारकी बघाय 7 जन्म घ्यायला लागतील बापूच होता आमदार आमदारच होता 95 साली निवडून आलो त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातली मीडिया अशी कोण शहाजी पाटील बघाय थांबली होती सगळ्यात उशिरा मी गेलतो मतमोजणी सकाळी 10 संपली आपली तिथनं माझा प्रवास सुरू झाला दिवस मावळाला पोचलो तिथं आणि ज्यावेळी मी गेलो तर पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी एक माणूस ठेवला होता की शहाजी आल्या घ्या मीडियाला दाखव त्यात 12 इंग्रजी 4 हिंदी 2-4 मराठी बोलणार तुम्ही कसा विजयी झाला एवढाच प्रश्न विचारला मी एक